नमस्ते, मी वैशाली देशमुख, महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमिक स्किल कोच। आज आपण बघणार आहोत की शिक्षणाला घेऊन पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये काय गैरसमज आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की पालकांना शिक्षणाला घेऊन काय काय वाटतं आणि ते त्याच्याबद्दल कशी भूमिका घेतात। सगळ्यात पहिलं गिल्ट जे आहे पालकांमध्ये ते आहे की आपण मुलांना वेळ देऊ शकत नाही आणि वेळ देऊ शकत नाही या गिल्ट पोटी ते आपल्या मुलाचे सगळे हट्ट पुरवतात। मग त्या हट्टांमध्ये मुलांचे मोबाईल, त्यांना मिळणारे आयपॅड्स किंवा प्ले स्टेशन सुद्धा आले आणि जेव्हा तुम्ही अशा गोष्टी मुलांना देता त्यावेळी हे सगळे गोष्टी मुलांच्या शिक्षणामध्ये डिस्ट्रॅक्शनचं काम करतात। म्हणून ह्या गिल्टला बाजूला ठेवा, ठीक आहे। आता दुसरा गैरसमज, पालकांना सतत असं वाटत असतं की मुलांच्या प्रगतीची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी ही फक्त आणि फक्त टीचर्सची आहे। पण पालक हे विसरून जातात की मूल 6 ते 7 तास फक्त शाळेमध्ये घालवतं आणि त्याही वेळेमध्ये शिक्षक एखाद्याच तासासाठी शिक्षक फक्त वर्गावरती येतात। आता मला सांगा, जिथे 7 तासामध्ये 7 वेगवेगळे टीचर्स क्लासमध्ये येणार आहे तिथे ते विद्यार्थ्यावरती कसं काम करतील? पण तोच विद्यार्थी आपल्या घरामध्ये 12 पेक्षा जास्त तास असतो, मग त्या विद्यार्थ्याची प्रगती ही पालकांचीही जबाबदारी आहे ना। म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी ही एक इकोसिस्टम आहे ज्याच्यामध्ये पालक स्वतः इन्व्हॉल्व असला पाहिजे, टीचर आणि विद्यार्थी ह्या तिघांचंही कोऑर्डिनेशन असलं पाहिजे। आता तिसरा गैरसमज, पालकांना असं वाटतं की शिक्षणातल्या सगळ्या बेस्ट फॅसिलिटीज जर आपण मुलांना दिल्या तर मुलांच्या यशाची पहिली शिडी ते पार करतील। आता प्रॉब्लेम असा आहे की बेस्ट फॅसिलिटी म्हणजे काय, तर एक उत्तम शाळा, खूप चांगले क्लासेस, ट्युशन टीचर्स वगैरे वगैरे। पण या सगळ्यामुळे मुलांच्या प्रगतीवरती काम होणार आहे का? नाही। या सगळ्यांमुळे फक्त मुलांच्या सिलेबसवरती काम होणार आहे। सो मुलांवरती काम करण्यासाठी पालकांना स्वतःच इन्व्हॉल्व व्हावं लागेल। चौथी महत्त्वाची गोष्ट, पालकांना असं वाटतं की जर माझा मुलगा वर्गामध्ये पहिल्या 5 मध्ये जर राहिला तर तो आयुष्यामध्ये सुद्धा सक्सेसफुल राहील। पण वर्गातला तो जो सक्सेस आहे तो शॉर्ट टर्म सक्सेस असतो आणि आयुष्य लॉंग टर्ममध्ये खेळत असतं, बरोबर आहे ना। मग आता होतं काय, मुलांना फक्त अभ्यासासाठी तयार करायच्या ऐवजी जर त्यांचं चारित्र्य तयार करण्यासाठी आपण काम केलं, त्यांचं कॅरेक्टर डेव्हलपमेंटवरती आपण काम केलं तर डेफिनेटली मुलं आयुष्यामध्ये सुद्धा सक्सेसफुल होतील। सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा गैरसमज, पालकांना असं वाटतं की शाळेत दिलेला होमवर्क जर विद्यार्थ्यांनी केला तर ते नक्की त्यांच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स घेऊ शकते। पण खरं सांगू का, शाळेत दिलेला होमवर्क हा कशासाठी दिला जातो, तर शाळेमध्ये जे काही शिकवलेलं आहे ते एकदा तरी विद्यार्थ्यांनी रिकॉल करावं म्हणून। पण मार्क्स घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस म्हणजे स्टडी आणि लर्निंग प्रोसेस या दोन्हीवरती काम करणं गरजेचं आहे। सो सातत्य लर्निंग प्रोसेसमध्ये आणि अभ्यासामध्ये ठेवणं म्हणजे मुलांचे मार्क्स वाढू शकतात आणि त्यांची प्रगती होऊ शकते। होमवर्क हे मुलांच्या प्रगतीचं एकमेव उपाय नाही। आता आपण हे पाहूयात की विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल घेऊन काय गैरसमज आहेत। पहिला गैरसमज, विद्यार्थ्यांना असं वाटतं की शाळा आणि ट्युशन्समध्ये अटेंडन्स लावून त्यांची जबाबदारी संपली। खरं सांगू का, शाळेमध्ये आणि ट्युशनमध्ये रेग्युलर अटेंडन्स लावणं हे विद्यार्थ्यांचं कर्तव्य जरी असलं तरी रोज अभ्यास करणं ही त्यांची पहिली जबाबदारी आहे। त्याच्यामुळे या जबाबदारीपासून ते त्यांचं अंग झटकू शकत नाहीत। आता दुसरा गैरसमज, विद्यार्थ्यांना असं वाटतं की मोबाईल ॲपमध्ये किंवा इंटरनेटवरती मिळालेली माहिती बघितली की त्यांचा अभ्यास झाला। मिळालेल्या माहितीला ज्ञानामध्ये रूपांतर करण्यासाठी परत परत त्याचं वाचन आणि लिखाण ह्या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात। त्याच्यामुळे व्हिडिओ बघून किंवा ॲप बघून अभ्यास पूर्ण होत नाही। विद्यार्थ्यांचा सगळ्यात मोठा आणि तिसरा गैरसमज, विद्यार्थ्यांना असं उगीच वाटत राहतं की वाचन केल्याने माझा अभ्यास होणार आहे, लिहायची गरज नाही किंवा लिखाणामुळे माझा टाइमपास होतो, असाही त्यांचा एक गैरसमज आहे। पण खरं सांगा बरं, मॅथमॅटिक्स सारखे विषय हे वाचून कंप्लीट होणार आहेत का? त्याच्यासाठी प्रॅक्टिसचीच गरज आहे ना। मॅथमॅटिक्सचा अभ्यास करताना त्याच्या चुका, त्याच्या कॅल्क्युलेशन मिस्टेक कळल्याच नाही तर त्याचा अभ्यास कसा पूर्ण होईल? म्हणून अभ्यास करण्यासाठी जितकं वाचन महत्त्वाचं आहे तितकंच लिखाण देखील महत्त्वाचं आहे। अभ्यासाला घेऊन चौथा गैरसमज, विद्यार्थ्यांना असं वाटतं की अभ्यास ही रोज करायची सवय नसून ती फक्त परीक्षेच्या आधी 2 दिवस रात्रभर जागून पूर्ण करायची गरज आहे। जर अभ्यासाला तुम्ही सवय म्हणून बघितलात आणि रोज त्याच्यावरती अभ्यास केलात तर डेफिनेटली तो तुमच्या सक्सेसमध्ये मोठा फायदा ठरू शकेल। आणि आता सगळ्यात शेवटचा म्हणजे 5वा गैरसमज, जेव्हा परीक्षेचा निकाल लागतो तेव्हा विद्यार्थ्यांना असं वाटतं की ब्लेम गेम करून या निकालावरती आपण पडदा टाकू शकतो।
पण तो परीक्षेचा निकाल हा फक्त आणि फक्त तात्पुरता असतो. जर लॉंग टर्ममध्ये तुम्हाला सक्सेस हवा असेल तर तुमच्या चुका तुम्हाला कबूल कराव्या लागतील, त्या सुधाराव्या लागतील आणि मगच तुम्ही प्रगती करू शकाल. म्हणून ब्लेम गेम करणं बंद करा.